कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वता काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळामणे स्वरूप सिद्धी निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल विठ्ठल कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतन की प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावती सातवे विघ्नराजन राठुदुम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी बरनव रघुबर विमल जसु जोदाय गोपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय महारुद्र हनुमान की जय बोलो रे भाई सब संतर की जय तडिद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं द्विष्टिकाया समन्यस्ते पादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमान मानो पांडुरंगा करू प्रथमान मानो दुसरे चरणा संतारिया दुसरे चरणा संतारिया त्यांच्या कृपाने कथिता विस्तारू त्यांच्या कृपाने कथिता विस्तारू दुसरे चरणा संतारिया दुसरे चरणा संतारिया त्यांच्या कृपाने कथिता विस्तारू त्यांच्या कृपाने कथिता विस्तारू पांडुरंगा करू मन मन दुसरे चरण संतारिया त्यांच्या कृपाने कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतारिया त्यांच्या कृपाने कथिता विस्तारू त्यांच्या गुरुदास पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत इको थोडा कमी प्राप्त प्रसंगी शिवेकरता निवडला अभंग श्रीमंत संत सुंदरदेव सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे दिहू गावचे सुप्रसिद्ध साधू श्री जगद्गुरु तुकोबरायांचे लाडके दरीवाळ शिष्य श्री ज्ञानोबरायांचा असून या अभंगामध्ये श्री ज्ञानोबराय मानवी जन्माला आल्याच्या नंतर आपल्या जीवनाचा जर काळ सार्थकी लावायचा असेल तर कोणते साधन केले पाहिजेत याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्याच्या अगोदर उपस्था परिहार तो म्हणजे असा मोजे
मांगी नावाचं आपलं हे गाव आणि चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आज जवळजवळ 4थ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माझ्या परम भाग्यानं या पांडुरंगाच्या दरबारामध्ये करण्याचा योग माझ्या पदरामध्ये प्राप्त झाला. त्या अनुषंगानं आपल्या सर्वांचं दर्शन या ठिकाणी झालं. राम थोडा रिटर्नला आवाज द्या. राम समोरच्या बॉक्सला द्या. राम ज्यांच्यामुळे इथे येण्याच्या युगाला आमचे मित्र हरिभक्त परायण आमच्या हर्षदीप महाराज बागल असतील. आमच्या हर्षित दादाचा फार आग्रह होता आणि त्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी झालं. या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य आपल्या कीर्तन रूपी सेवेकरता साथ देण्याकरता उपस्थित आहेत. माझे जिवलग मित्र मृदंगाची साथ देण्याकरता आमचे स्वप्नील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद. आधी करून आपल्या परिसरातील सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय ज्यांनी पहिली अशी गोड चाल गायली ते आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. पांडुरंग तात्या सुरवंशी असतील. या ठिकाणी चित्तरंजन पाटील असतील, दत्ता पाटील असतील, संतोष महाराज बनाते असतील, पोपट महाराज क्षीरसागर, पांडुरंग महाराज शिंदे, परमेश्वर महाराज तुर्वसे, बापू महाराज नन्नवरे असे या ठिकाणी गायनाचार्य आहेत. जरी कोणाचा नाम उल्लेख राहिला तरी प्रत्येकाचा माझा इथं काही वैयक्तिक परिचय नसल्या कारणास्तव एखाद्याचा नाम उल्लेख राहू शकतो. तरी चालता चालता मला तुम्ही सांगत चला, आपण ते नामोल्लेख घेत चलू. आदरणीय कीर्तन श्रवण करण्याकरता आमचे जातेगाववरून काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे रमेश भाऊ भांडवलकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आदरणीय बाबा आहेत, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. चापडगाववरूनही खास करून मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आदरणीय आमचे शिंदे महाराज दुकानदार असतील. आमचे आदरणीय बेदरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आप्पा आहेत चापडगावचे. आदरणीय सगळेच महाराज मंडळी, प्रत्येकाचं नामोल्लेख करणं माझ्या हृदयात तुमच्या सगळ्यांकरता एकच जागा आहे. माझी अशी विनंती, तुम्ही असं थोडं असं या, असं 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 आडवं उभा राहा, असं आडवं. त्याचं कारण सांगतो, उभा राहा मग सांगतो कारण. या तुम्ही असं या ना, असं या 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 असं या. त्याचं कारण असे, आज परम भाग्याचा माझ्यासाठी असं म्हणावं लागेल दिवस झाला. असं ऐका, बडबड करू नका, थोडं शांत चित्ताने ऐका. आदरणीय रंग कीर्तनाचा युट्यूब चॅनल आहे आणि आमचे मित्र आहेत ते आदरणीय महाराज. आमचा सहज बोलता बोलता फोन झाला आणि ते करमाळ्याला आलेच होते. सकाळचा कार्यक्रम करून चालले होते गावाकडे. मग त्यांनी बोलता बोलता असं मला शब्द दिला, महाराज तुमचं आजचं कीर्तन आपण शूटिंग करू आणि हे कीर्तन तुम्ही आयुष्यभर जरी युट्यूबला नाव टाकलं, ओंकार महाराज नन्नवरे आणि मांगी कीर्तन असं नाव टाकलं की तुम्ही सगळे त्या कीर्तनात दिसणार आहेत युट्यूबवरती. त्याच्यामुळं म्हणलं थोडं जवळ आहे अजून, ताई असं इथे या जवळ सगळ्यांनी, म्हणजे सगळे दिसतील. आणि रंग कीर्तनाचा युट्यूब चॅनलवाल्या सर्वा त्यांना सुद्धा विनंती, महाराज तुम्ही सगळ्यांना दाखवा अधूनमधून, सगळ्यांच्या प्रतिक्रिया घ्या, भावमुद्रा घ्या. युट्यूब वरती सगळे दिसले पाहिजेत. उद्या म्हणायला नको कुणी आम्ही दिसलो नाहीत म्हणून. भजन करताना, टाळी वाजवताना सगळ्यांवरती आपला कॅमेरा फिरवा. 2.5 लाख रुपयाचा कॅमेरा घेऊन आले ते आज कीर्तना करता. टाळ्या वाजव त्यांच्या करता का जोरात. वा विठ्ठल. कीर्तन साध्य करता गायनाचार्य मृदंगाचार्य सगळ्यांच्या चरणावरती दंडवत प्रणाम. मगाच्या सारखा थोडा खणकतोय, करण्याचा कमी करा, फक्त बॉक्सचा द्या. सगळ्यांचा नामोल्लेख करणं काही शक्य नाही, पण या कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, षष्टीमाली, मातृवर्ग, पितृवर्ग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, व्यापार, सहकार, कला, क्रीडा, कृषी, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माजी, गावकरी, पंचकृषी, अन्नदाते, सौजन्यदाते, व्यासपीठ चालक, प्रेरणास्थान, मार्गदर्शक, शुभ हितचिंतक, हितचिंतक, रामायणाचार्य, भागवताचार्य, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, उभारले, खाली बसलेले, वर बसलेले, माग बसलेले, पुढं बसलेले, लांब लांब बसलेले, कट्ट्यावर बसलेले, पडवीत बसलेले, पाय लांबून बसलेले, पाय आखडून बसलेले, जे कीर्तनाला आले ते कधीच येत नाहीत, ते येणाऱ्याला येऊ देत नाहीत, ते आजच आले ते. आणि एवढं मोठं गावात कीर्तन सुंदर चालू आहे आणि फक्त पाहुणेला जेव्हा येणार आहेत ते सगळ्यांना धन्यवाद. झाले सगळे आता.
विठ्ठल एक साथ टाळी वाजवा सगळ्यांनी टाळी टाळी हा हा लांबून लांबून लोक आज तुमच्या कार्यक्रमाची चर्चा ऐकून कीर्तन ऐकण्याकरता आले. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांची आहे. काय नाव आहे महाराजांचं? कडवकर दादा कडवकर. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. त्यांच्याकरता टाळ्या वाजव सगळ्यांनी एकदा. हा आता पिपाणी परत वाजू नका. प्रत्येक वेळेस वाजवायची म्हणलं आपला भरपूर टाइम जाऊ शकतो आहे का नाही. इतकी सुंदर ते वाजवतात. मगाशी माझी एंट्री झाली तेव्हा अशी वाजवलं मला असं वाटलं मी 10 मिनिटाकरता छत्रपती राजूच झालो गायकी. इतकी सुंदर वाजवली. टाळ्या वाजव त्यांच्याकरता सुद्धा एकदा. विठ्ठल जामखेड तालुक्यातील डोणगाववरून सुद्धा आमचे आदरणीय इंजिनियर साहेब प्रशांतजी साळवान तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या गावचाही कार्यक्रम आता थोड्या दिवसात सुरू होतोय. त्यांना आवड आहे परिसरात कुठे चांगले कार्यक्रम असतील ते ऐकायला येत असतात. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आता कीर्तन रूपी सेवेकरता वळण्याच्या अगोदर सगळ्यांना एकच विनंती, जशी जागा मिळन तसं पाठीमागे येऊन बसा. फक्त कुणी बडबड करू नका. झालंय असं आमचा आणि तुमचा संपर्क येण्यामध्ये भरपूर 20-25 फुटाचा अंतर आहे. त्याच्यामुळे ते लिंक लागायला जरा वेळ लागतो. वरच्यांना लवकर लिंक लागते पण खालच्यांना लवकर लागत नाही. आवाज येतोय का पाठीमाग? आई आवाज येत असेल तर वरती हात करा. स्पष्ट आवाज येतोय? हा आता सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल अभंग आहे निळोबरायांचा 4 चरणाचा सोपा सरळ सगळ्यांच्या पाठांतरातला. काय अभंग आहे? अभंगाचा पहिलं चरण आहे नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. निळोबराय म्हणतात तुमच्या जीवनाचा जर काळ सार्थकी लावायचा असेल एकमेव साधन सांगितलं ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन करणं. नाम वाचे श्रवण कीर्ती. पहिलं साधन सांगितलं मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. दुसरं साधन सांगितलं त्या भगवंताच्या कीर्तीचं श्रवण करा. थोडासा आवाज वाढवा. हाय असतात फक्त आवाज वाढवा. दुसरं साधन सांगितलं त्या भगवंताच्या कीर्तीचं श्रवण करा. आणि तिसरं साधन सांगितलं पाऊले चित्ती समान. पहिलं साधन भगवंताचं नामचिंतन, दुसरं साधन त्या भगवंताच्या कीर्तीचं श्रवण आणि तिसरं साधन पाऊले चित्ती समान. हे जर आम्ही केलं काय होईल? निळोबरायांनी सांगितलं आप्पा काळ सार्थक केला त्यांनी दरिला मनी विठ्ठल. आदी करून जे संत महंत झाले निळोबरायांच्या अगोदरचे त्यांचं असं म्हणणं आलं निळोबरायांचं की या साधू संतांनी आपल्या जीवनाचा काळ सार्थकी लावला. पण कशाच्या ताकदीवरती लावला? मुखाने भगवंताचं नाम चिंतन आणि कानाने त्या भगवंताच्या चरित्राचं श्रवण. विठ्ठल निळोबाराय आम्ही भगवंताचं नाम चिंतन करू आणि त्या भगवंताच्या कीर्तीचं श्रवणही करू महाराज. पण हे कुठं घडन? हे श्रवण भगवंताचं नाम चिंतन एखाद्या जागेवर घडन का? निळोबरांनी तिसरं चरण दिलं. काय दिलं? कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा. निळोबराय म्हणतात हे दोन्ही साधन कीर्तनामध्ये घडतात. कसं काय घडतात? आता तुम्ही कीर्तन श्रवण करण्याकरता बसलात. कीर्तन श्रवण करत असताना विठ्ठल विठ्ठल भजन झालं की तुम्ही हाताने टाळी वाजवता आणि मुखाने काय म्हणता? भगवंताचं नामचिंतन. अर्थात कीर्तनामध्ये भगवंताचं नामचिंतनही घडतंय. आणि आता हळूहळू मी थोड्या वेळाने अभंगामध्ये चिंतन मांडत असताना त्याच भगवंताच्या चरित्राचं गुणानुवाद करणारे अर्थात त्या भगवंताचं चरित्र तुम्हाला श्रवण करणारे म्हणजे तुम्हाला चिंतनही घडतंय नामचिंतनही घडतंय आणि भगवंताच्या कीर्तीचं श्रवणही घडतंय. कुठं घडतंय? कीर्तनाचा समारंभ. तिसरं चरण सांगितलं. महाराज साधकाने प्रश्न विचारला. तुम्ही सांगताय ते आम्हाला पटलं. कीर्तनामध्ये नामचिंतन घडतंय बरोबर, श्रवणही घडतंय, पण हे कीर्तन कसलं असलं पाहिजे? त्याला काही नियम अटी असतात ना. निळोबरांनी सांगितलं उत्तरार्धामध्ये नियम काय ते नियम एवढाच म्हणले. केवढा? ऐका सांगतो. नियम असा आहे ह्या कीर्तनामध्ये निर्दंभ सर्वदा अर्थात दांभिकता रहित कीर्तन असलं पाहिजे. दांभिकता रहित कळत? दांभिकता रहित म्हणजे अहंकार रहित, फुगिरी रहित, मीपणा नको. तसलं देवाच्या दारात चालत नाही. नाही नाही नाही, ती तुझ्या घरी चालत. हित नाही. हित का देवाचा झपका बसला, लोकांनी टाळ्यात वाजवल्या. एका झपक्यात पिढीभर सुधरत नाही.
त्याच्यामुळं देवाच्या दरबारात आल्याच्या नंतर मी पणा फुगिरी मला लय कळते माझ्याकडले पैसे ह्या सगळ्याच आपल्या तिकडं काढायच्या आणि मग मंदिरात यायचं. विठ्ठल निर्दंब सर्वदा. सिटी नाका मारून देऊ, आवाज कमी राहू दे, वरचे करणे कमी करा, बॉक्सचा आवाज. निळोबरायांना सांगितलं जाऊ द्या काय 7 ते 9 म्हणल्यावर काय करायचं ते येणारच. आता उलट बरं आहे 7 ते 9 असल्यामुळे सगळ्यांना महाप्रसाद बी होतोय आणि त्याच्या निमित्ताने एवढे सगळे बालगोपाळ या ठिकाणी येतात. 9 ते 11 असल्यावर काय काय ठिकाणी कुत्र सुद्धा येत नाही. लय अवघड काम आहे, खरं की नाही. पण बरं आहे चला येतात, फक्त त्यांना आता येतात म्हणून काही बी करून नका देऊ, तिकडे थिर बसवा. विठ्ठल निळोबरांनी सांगितलं दांभिकता रहित परमार्थ करावं लागेल, कीर्तन ऐकावं लागेल, पण निर्दंब सर्वदा. कळलं महाराज आम्हाला, आम्ही नामचिंतन करू, भगवंताच्या कीर्तनाचं श्रवण करू. महाराज आम्ही जर नामचिंतन केलं तर अजून काय होईल? निळोबरांनी सांगितलं निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. अर्थात समाधी अवस्थेपर्यंत जाण्याची क्षमता भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. कसला अर्थ झाला? सरळ. आता जराशी तुम्हाला ठळक बातम्या झाल्या त्यानंतर आपण विस्तारपूर्वक पाहू. अभंगाचा पहिला शब्द आहे नाम. काय अभंगाचा पहिला शब्द आहे? नाम. सगळ्यांनी इकडे माझ्याकडे लक्ष द्या. लोक येत जातात, जात राहतात, बसत राहतात, तुम्ही इकडे तिकडे पाहू नका, मग विक्षेप होतो थोडासा. आणि 2-3 लहान लहान बाळ कोणाचे त्यांना आवरा, त्यांना खाली बसवा. ऐका, अभंगाचा पहिला शब्द आहे नाम. नाम वाचे श्रवण कीर्ती. भगवंताचं नाम श्रेष्ठ. किती श्रेष्ठ आहे नाम, किती श्रेष्ठ आहे, थोडं ध्यान करून ऐका. समजा आपल्या गावामध्ये कोणत्या देवाचं मंदिर आहे? ग्रामदैवत कोणते तुमचं? पांडुरंगाचं मंदिर आहे. आपण जे कीर्तन करतो ते पांडुरंगाचं आहे. मारुतीचं आहे का? हा, मारुतीचं बी आहे. ग्रामदैवत हे आपला विठ्ठल पांडुरंग आहे. आणि अतिशय सुंदर बरं का, इतक्या प्रसन्न मूर्ती तुमच्या मंदिरातल्या आतमध्ये शिरलं की असं प्रसन्न वाटतं एकदम. पूजा वगैरे सगळं मला वाटतंय हर्षदादा तुम्हीच पूजा केली वाटतं, आहे का नाही? अतिशय सुंदर. आत गेलं कसं प्रसन्न वाटतंय. हे सुद्धा जे नियोजन आहे ना, कसं असतंय, सगळ्या गोष्टीचं नियोजन तंतोतंत करावं लागतं, तेव्हा ती प्रसन्नता येत असती. तुम्ही बघा, आपण घर बांधत असताना बंगला फरशी कोणती टाकायची, प्लाऊड कोणतं, फर्निचर कोणतं, कलर कोणता, सगळं नियोजन करतो आपा. बघा आता हिथं आल्यानंतर किती फ्रेश वाटते. माग बघा, खालची फरशी, वरचा कलर, ते लाईट, असं प्रसन्न फ्रेश ज्याला म्हणतात. नाही तर मग उगत चट्यापट्याचे कलर द्यायचे, आंधू कांदू, त्या परमार्थाला काय मजा राहत नाही. परमार्थ करायचा पण वजनात करायचा. विशेष उलट आम्हाला सुद्धा सांगावं वाटलं पाहिजे, सप्ते करा पण मांगी गावाने केला असा करा, आहे का नाही? वजनदार. आनंद वाटला. अतिशय सुंदर प्रसन्न मूर्ती, पूजा, हे त्या सगळ्या गोष्टी. आणि त्या देवाच्या चेहऱ्यावरती चैतन्य कधी येतं हे ध्यान करून ऐका. मूर्तीशास्त्र नावाचा ग्रंथ आहे, कधी वाचून घ्या. मूर्तीशास्त्र ग्रंथामध्ये असं सांगितलंय, ज्या वेळेस आपण संपूर्ण भावनायुक्त अंतकरणाने आणि अविरत अखंडित पद्धतीने त्या भगवंताची पूजा अर्चा करतो, त्याच वेळेस तिथं तेज दिव्य प्रमाणे चमकत असतं. ही विशेष गोष्ट आहे बरं का. आता काही काही मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटत नाही. काही असे ठिकाण आहेत प्रसन्न वाटत नाही मनाला. का? तिथं त्या पद्धतीनं भावनायुक्त पूजा होत नाही. विठ्ठल आणि मूर्तीशास्त्र नावाचा ग्रंथ असं सांगतो, ध्यान करून ऐका, ज्या ज्या गावात मूर्ती तुम्ही बसवल्यात आणि प्राणत्व आणलंय, अर्थात त्यांची प्राण प्रतिष्ठा केली, म्हणजे त्या मूर्तीमध्ये भगवंताचं चैतन्य आणणं, प्राण प्रतिष्ठात्मक करणं, त्या मूर्तीचा असा नियम आहे. प्राण प्रतिष्ठा जर केली हर्षदादा, तर तुम्ही सुद्धा ही गोष्ट लक्षात राहू द्या. तुम्हाला माहिती असेल नसेल, तुम्ही करतात भगवंताची पूजा अर्चा, 3 दिवस जर त्या देवाची पूजा झाली नाही आणि दिवा आणि नैवेद्य जर 3 दिवस त्या देवाला पोहोचला नाही, त्यातलं दैवत्व नष्ट होतं.
त्याच्यामुळं एक दिवस होऊच नाही, पण चुकून झालं एक दिवस झालं, पण तिसऱ्या दिवशी कधीच ही चूक होऊ द्यायची नाही. त्याचं दैवत्व नष्ट होत असतं. ही मूर्तीशास्त्राचा नियम आहे. विठ्ठल समजा आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मंदिर आहे, बरोबर. लोकांना नाद असतो गावातल्या, कोणता? सकाळी सकाळी उठायचं, आंघोळ करायची, गण लावायचा, आणि गण लावलं की पहिलं दर्शन लिहायचं गावातल्या देवाचं. असा काही लोकांना नाद असतो. कळायला लागले का? नादाचे बी प्रकार आहेत बरेच. त्यातला हे एक नाद सांगायला लागलोय मी. उठायचं सकाळी, आंघोळ करायची, देवाचं पहिलं काय घ्यायचं? दर्शन घ्यायचं. आणि दर्शन झालं की मग तिथून कुठे घरी जाऊन चहा पाणी जेवण जे काय आपले उलटे सुलटे उद्योगधंदे असतील, म्हणजे कुणाचे उलटे कुणाचे सुलटे असे प्रकार असतात त्याच्यामध्ये, ते आपले आपण करायचे. समजा मी नामावरती चिंतन करायला लागले, ध्यान करू नका. अभंगाचा पहिला शब्द आहे नाम. इको थोडासा कमी करा, एक पॉइंट. सकाळी तुमच्या गावातला, मांगी गावातला एक सद्ग्रस्त उठला, आंघोळ केली, स्नान केला, गंध लावला आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये आला, दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर पडला की गावचे पाटील आले समजा, किंवा एखादा सद्ग्रस्त आला, आणि त्या पाटलाला, त्या सद्ग्रस्ताला या दर्शन घेतलेल्या व्यक्तीने घातला काय? असं म्हणा ना, काहीतरी म्हणा तुम्ही, काहीतरी म्हणा हो, बाकी काय नाही, काहीतरी म्हणा. हा, काय घातला? राम राम घातला म्हणा, राम राम घातला. बर, पण ज्या पाटलाला राम राम घातला तो पाटील संध्याकाळी गेला. अहो गेला म्हणजे मेलाच की. ऐका आता ऐका. माणसाच्या जीवनाची सुरुवात झाली सकाळी सकाळी कोणत्या नामापासून? राम नामापासून. आणि माणसाच्या जीवनाचा शेवटही झाला राम नाम, राम नाम. मी कायम सांगत असतो, माणसाच्या जीवनाची सुरुवात राम नामापासून आणि शेवट राम नामापाशी. एवढंच नाही, 750 वर्ष होऊन गेले ज्ञानोबांना जन्म घेऊन. 700, आता ही 15 ऑगस्ट झाला ना, गेल्या 15 ऑगस्टला ज्ञानोबांचा वाढदिवस होता, 750वा. आता ज्ञानोबांना काल 15 तारखेला जन्म घेऊन 751 वर्ष झाले. म्हणून 22 किलो सोन्याचा मुकुट आळंदीच्या ज्ञानोबाच्या मंदिरावरती बसवलाय. मला सांगायचं एवढं, 750 वर्षापासून आपण भजन कीर्तन हरिपाठ सगळ्या गोष्टी करतो. पण भजनाची, कीर्तनाची, हरिपाठाची जर सुरुवात करायची असेल, आपण कशापासून करतो? रामकृष्ण हरी 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 हरी, जय रामकृष्ण हरी हरी हरी, जय रामकृष्ण हरी हरी, जय रामकृष्ण हरी हरी, जय रामकृष्ण हरी, राम राम राम, जय रामकृष्ण. 750 वर्षापासून भजनाची, कीर्तनाची, हरिपाठाची जर सुरुवात कशापासून होत असेल? राम नामापासून. रामकृष्ण हरी, राम जाऊ द्या सुरुवात, शेवट कुठं होते बघा ना. 750 वर्षापासून भजन कीर्तन हरिपाठ सुरुवात जरी रामकृष्ण हरीन होत असेल, शेवट सुद्धा राम नामापाशी होतो. कसा? ज्ञानदेव तुकाराम हरी, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. सुरुवात राम, शेवट राम. माणसाच्या जीवनाचा सुरुवात राम, शेवट राम. संप्रदायाच्या भजनाची सुरुवात राम, शेवट राम. मी कायम सांगत असतो, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. विठ्ठल कुंडली कबरदार विठ्ठल, ज्ञानदेव रामाशिवाय पर्याय नाही. म्हणून प्रत्येकाच्या मुखामध्ये राम शब्द आला पाहिजे. लक्ष करून ऐका, जरा ध्यान करून ऐका. पाठीमागे कोणी बडबड करू नका. जात पात ह्या गोष्टी सोडून आपण जीवन जगलं पाहिजे. मी धर्म म्हणत नाही, फक्त जात पर्यंत बोलतोय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज या धर्म मंडपाखाली, ज्ञानोबा तुकोबराच्या धर्म मंडपाखाली
सर्व 18 पगड जातीतले वारकरी एकत्र बसलेत, पण कुणाच्या मनात तरी येतंय का की हा कोणत्या जातीचा आणि तो कोणत्या जातीचा? का? ही खरी ज्ञानोबराय तुकोबरायची ताकद आहे आणि ही खरी वारकरी संप्रदायाची ताकद आहे. जात पात सगळ्या गोष्टी सोडून मांडीला लावून लोक बसतेत. हे ज्ञानोबराय तुकोबरायच्या धर्ममंडळा खालीच फक्त सिद्ध होऊ शकतं, बाकी कुणीकडे होऊ शकत नाही. कारण एवढे लोक जर आज सभेला आणायची म्हणले ना, कमीत कमी 10 लाख खर्च येईल, 50-50 100 पोलिस लागते ना आवरायला, आणि तरी बी परत लोक बोंबा ठोकून जातात. काय 500 ठरलं 200 दिलं, मग ज्याची सभा आहे त्याचं वाजवतेत लोक सोपे नाहीत. पण एवढा एकच धर्म मंडप आहे, इथं जात पात धर्मभेद सगळ्या गोष्टी सोडून गुण्या गोविंदाने लोक राहतात. कारण ही फक्त ज्ञानोबाय तुकोबायची कृपा आहे. विठ्ठल राम नामाची ताकद जर तुम्हाला पाहायचं असेल, माझ्या मारुतीला विचारा. मारुतीचं मंदिर आहे का आपल्या गावामध्ये? आहे. महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही की जिथं मारुतीचं मंदिर नाही. माझ्या विरहित फिरण्या म्हणजे 2-3 गावं गेले की जिथं मारुतीचं मंदिर नाही. पहिलं गाव आपल्या अहिल्यानगर, आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये दैत्यानंतर नावाचं गाव आहे जिथं मारुतीचं मंदिर नाही. दुसरं गाव संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठणचे मुंगेश्वर साई गव्हाण नावाचं गाव आहे जिथं मारुतीचं मंदिर नाही. विरहित महाराष्ट्रामध्ये एकही असं गाव नाही जिथं मारुतीचं मंदिर नाही. अगाध शक्ती मारुतीची, पुन्हाच्या बी नादाला लागा, मारुतीच्या नादाला लागायचं नाही. अहो रावण दिवसा 12 वाजता झपकीला त्या मारुतीने. आपल्या काय गंमत आहे आपल्यासारखीची, आणि आपले लोक त्या मारुतीच्या देवळात बसून पत्या जोडतात. आपले खंगरी म्हण. अहो इतकं वय झालंय, मराठी टेकलो तर आपण तेवढी तरी अक्कल आपल्याला यायला पाहिजे की नाही? लबाड बोलतोय का मी? तुम्हाला राग आला का? आला का? आणि आला तर आला, घ्या काय करायचं करू. काय करता तरी काय तुम्ही ह्याच्या पलीकडे खानदानी पाटील माणूस, मी ध्यान करून ऐका जरा ठीक. हा ऐका, मुद्दा हिथच चाललाय. कुठं चाललाय? आपल्याला कसं जगावं हे आम्ही सांगायचं का? 25 वर्षाच्या 26 वर्षाच्या मुलाने 70 वर्षाच्या माणसाला सांगायचं का? अहो एक सभा मंडप जर गावात टाकायचा म्हणला त्याच्यासाठी किती कष्ट घ्यावं लागते, ही त्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच त्या लोकांना विचारा. किती वरती फायली टाकायच्या, सगळ्या साहेब लोकांच्या सह्या घ्यायच्या, आमदार निधी, खासदार निधी 90, 11, 25, 15 हे सभा मंडप आणायचे, टाकायचे. आणि तिथं आपल्यासारख्या आपल्या गावातल्या पट्ट्यांनी मस्त 52 पानाच्या ग्रंथाचं पारायण करायचं. 52 पानाचा कोणता ग्रंथ आहे? एक्का, दुरी, तिरी कळायला पाहिजे ना आपल्याला. काय आम्ही सांगायचं? विठ्ठल मारुती अगाध शक्ती. एक लक्ष करून ऐका. प्रश्न निर्माण झाला, सबसे बड़ा कौन है? बोले सबसे बड़ी पृथ्वी है. पृथ्वी काय के बड़ी? वो तो शेषनाग के माथे पे खड़ी. फिर बोले शेषनाग बड़े. शेषनाग काय के बड़े? वो तो शंकर जी के गले में पड़े. फिर बोले शंकर जी बड़े. अरे शंकर जी काय के बड़े? वो तो कैलाश पर्वत पे खड़े. फिर बोले कैलाश पर्वत बड़ा. कैलाश पर्वत काय का बड़ा? उसे तो रावण ने एक हाथ से उखाड़ा. फिर बोले रावण बड़ा. रावण का है का बड़ा? उसे तो राम जी ने एक बाण से उड़ा. फिर बोले राम जी बड़े. अरे राम जी का है के बड़े? वो तो हनुमान जी के हृदय में खड़े. हनुमान जी बड़े. जगातली 1 नंबरची अगाध शक्ती जर कोणती असेल ते फक्त मारुतीरायाची. मारुतीरायामध्ये एवढी शक्ती का आली त्याचं एकमेव उदाहरण आहे. मुखामध्ये बसताना उठताना एकच शब्द होता. कोणता? जय श्रीराम. दुसरा शब्द उठताना राम, बसताना राम, कामामध्ये काम. काही म्हणा विठ्ठल. दुसऱ्याच्या गावात गेल्यावर लोक शायनिंग हानीत नाहीत, ग बसतेत. नको रे म्हणतेत गाव दुसऱ्याचे, हनते लोक आपल्याला निटरा. पण यो वाघ असा होऊन गेला. कोण? मारुती. दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या डॉनची, तिथल्या मालकाची दाढीच जळून टाकली. कोणाची दाढी? राव नाची दाढी. दाढी राव. बोला दाढी 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 राव. नाची दाढी दाढी राव. वा
जोरात एक साथ जोरात वाजवा सगळ्यांनी. गायकांपेक्षाही मृदंगाचार्य अजून भारी, त्यांच्याकरता एकदा जोरात वाजवा. ह्या दोघांपेक्षा बी तुम्ही ऐकणारे फ्रेश आहेत, तुमच्याकरता एकदा वाजवा. आता तुम्ही सगळेच चांगले आहेत म्हणलं मी येडपट आहे का काय? असू द्या. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, गायकांना असं कळलं पाहिजे 4G असं प्रमाण टाकलं की असे सगळे जुने जाणकार माणसं आहेत. आणि असे माणसं कीर्तन असल्यावर कीर्तन करावी विशेष आनंद वाटतो आम्हाला. कळायला लागले का? हा. नाही तर मग एकदा मी म्हणलं शिवभोळा चक्रवर्ती त्याची पाय माझे चित्ती, मागचे म्हणला शिवभोळा चक्रवर्ती तुही माई मै चुलती. म्हणजे असं बी होतं कधी कधी, असं होऊ नये. गायक आमचे चापडगावचे मंडळी असतील, आपल्या परिसरातील सगळे गावातील असतील, वजनदार माणसं आहेत. आणि 4G पाहिजे हो. प्रत्येक माणूस विनोद केला तरी बी कळला पाहिजे. आमच्या सासऱ्यांनी मला फोन केला मागच्या महिन्यात, मला म्हणले जे हरी महाराज. म्हणलं जे हरी. म्हणले पुढच्या महिन्यात 2-3 दिवस सवड काढा. म्हणलं का? आपल्या मुलाला मुलगी बघायची, निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजेत. म्हणलं काय? हो, आपल्या मुलाला मुलगी बघायची, निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजेत. मी म्हणलं मामा इथं माझाच निर्णय चुकलाय, तुमचं तुम्ही बघा. कळायला लागले काय थोडंफार? हा, आता एवढंच बोलतो, जास्त बोलत नाही, कारण आमचे बी घरचे आज कीर्तन आलेत. विठ्ठल आज जवळ परिसरात रोज नाशिकन, सोलापूर, नांदेड लांब लांब कीर्तन करावं लागते. त्यामुळे घरच्यांना बी वाटतं बा आपल्याला बी कीर्तन कधीतरी ऐकायला मिळलं पाहिजे. म्हणलं चला आज 5-50 किलोमीटरच्या अंतरात कीर्तन आहे, सगळे जाऊ. विशेष आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, मारुत्र्याच्या मुखामध्ये फक्त नाम होतं. कुणाचं? प्रभू रामचंद्राचं. येशे थुरीला मारुती, विभीषण केला लंकापती. मारुत्र्याला भगवंताने यश नावाचा गुण दिला. का दिला? एवढं नामचिंतन, एवढं नामचिंतन. त्या नामचिंतनाला सीमाच नाही, मर्यादाच नाही. जगामध्ये अलौकिक. बरं नुसती रावणाची दाढी नाही जाळली, लक्ष करून ऐका पुरुष मंडळी, रावणाची दाढी तर जाळलीच, पण दाढी जाळल्यावर मिशा राहिली असत्या का? एकच बांधे ना असा चितली इथं. धडा धडा पेटलं ते खकानाच, राखच करून टाकली मारुतीने. रावणाने तीच राख घेतली आणि कपाळाला चोळली. पुंडली अरे म्हणलं पटांगण झालं आपलं. अजून पुढे जाऊन ऐका, रावणाची दाढीच नाही जाळली, रावणाचं गाव बी जाळलं. आणि रावणाचं गाव जाळल्याच्या नंतर त्याचा आनंद उत्सव, त्याचे फटाकडे दीव मध्ये फुटले. आणि मग तुकोबराने तिकून धन्यता दिली. जेने चाल ये दिदा चाल ये दिदा जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका. तुकोबराने धन्यता देऊन टाकली. मारुत्र्यानं रावणाचं गाव जाळलं, घर जाळलं. माझा प्रश्न आहे तुम्हाला, एखाद्याचं जर घर आणि गाव जाळलं आपण त्याला वा म्हणतो का? बरी चांगली गोष्ट आहे का एखाद्याचं गाव जाळणं? पण नालायक माणसाचं जर वाटोळ झालं, ध्यान करून ऐका बरं का. आता नालायक शब्द एखाद्याला लागन. नालायक कुणाला म्हणतात? जो एखाद्या गोष्टीचा लायकीचा नाही. ना लायक असं व्याकरणामध्ये संधी होती, त्याच्यामुळे मी ठासून बोलतोय. नालायक माणसाचं जर वाटोळं झालं, एवढं मनाला लावून घ्यायचं, त्या लायकीच आहे. त्याचं काय? लोकांचं वाटोळं करून, लोकांच्या मुंड्या मुरगळून, लोकाला लुबाडून, लोकाला हाणून मारून हे असलंच असतं ना. त्याचं काय एवढं मनाला लावून घेणं? रावणाने तरी काय केलं होतं?
रावणाने एवढी संपत्ती कमली. किती संपत्ती रावणाकडे माहिती? ऐका, 80,000 होते घर कीर्ती काशाने तांब्याचे, होते घरी कीर्ती काशाने तांब्याचे, होते घर कीर्ती काशाने तांब्याचे, होते घरी कीर्ती काशाने तांब्याचे. चिरबंदी, 7 लाख विटबंदी, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, कोटी घरे ज्याची, काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची, सप्तकोटी. बाबांनी प्रमाण दिलं किती? ऐका, 4-5 पातेऱ्याचं आपलं घर असतं, तलापाच्या 2-4 खोल्या असते. इतका आखडतो. एखाद 2च बंगले, कारण मला एखाद 2 गुंठे गावाकडे थोडं पाय आणि 5-25 एकर जमीन. आता तुमच्याकडे पाणी म्हणून थोडस 2-4 गुंड्या सुटीत असते जास्त. ह्याच्या पलीकडे काय तवा? 5 लाख चिरबंदी घर, 7 लाख विटबंदी, 1 कोटी तांब्याची, 1 कोटी काशाची आणि शुद्ध 24 कॅरेट ओतीव सोन्याची 7 कोटी घर होती. मी सांगत नाही, माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. हे माया खिशातल्या गप्पा नाहीत. ही संपत्ती झाली का काय झाली? अरे रोज दिवा जरी लावायचं म्हणलं त्याच्या घरात, तरी एका दिवसाचा, एका टायमाचा दिवा आपली आखी इस्टेट इकली तरी लागणार नाही, इतकं तेल लागत होतं. 80,000 बायका होत्या, 1 लाख पोरं होते, 1.25 लाख नातू होते, 1.5 लाख पंतू होते, 4,55,000 सुना सोडून 1 टाइम 1 शिक्का मतदान होतं त्याचं. त्याला कुपनाव गहू तांदूळ किती मिळत असतील? अरे तेव का पिवळ्या कोकणातला होता का? सरकार त्याचं होतं रावण सरकार, लंकाधीश. किरकोळ नव्हता. आपलं येड म्हणत रावण मूर्ख होता. तुला 1 बायको सांभाळता येणार, आता मिळानाच तुला सांभाळायची तर लय लांब राहिली, बायकोच मिळाना. आणि बायका का मिळानात माहिती का? एखाद्याचं लग्न असलं का 2-4 खैरी भांडी त्याच्याकडे त्या बाटलीसाठी पळत येतं. चव 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 म्याव 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 चव चव चव. त्यांना असं वाटतं आम्ही नाचतो म्हणजे आम्ही वीरभद्र आहेत. अरे वीरभद्र नाही, तुम्ही दळभद्रे आहेत. वीरभद्र कायचे? आणि ती जी असतं का, ती गोड्यावर बसलेला घोडा, चष्मा फिस्मा, चष्मा एकाचा, बुट एकाचे, दोऱ्या एकाचे, आणि ती बी निमा पिलेला. त्याला असं वाटतं मी इंद्रच आहे लग्नाच्या दिवशी. तू इंद्र नाही, तू दलिंद्र आहे. तू कायचा इंद्र आहेस? माणसाने कसं सुसंस्कारित राहावा. अरे लग्न लोक एवढा आटापिटा करतात. मागच्या सीझनला लग्नाच्या भांडवलकर साहेब, आम्ही 150 गाडी पळून 1 जणाचं लग्न सापडलं का पळलो जवळ. त्याला नको नाराजगी असते, उद्या त्या गावात आपल्याला कार्यक्रमाला जायचंय, लोक परत तोंडावं यावं लागतं, गेलं पाहिजे. अहो तिथे गेल्यावर तासभर तनीच ते नाचतच होती. अरे तुम्हाला जर लग्न टायमिंगला लावायचे नसते, तुम्ही डायरेक्ट पत्रिकेत टाकी जाना, आमचं लग्न दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कव्हावी लागेल. लोक येडेत का काय पळापळी करायला? नाही नाही नाही, हे समाज प्रबोधन सुद्धा कीर्तनातून होणं गरजेचं आहे. विठ्ठल मारुतरामडी अफाट शक्ती होती. एवढा श्रीमंत, एवढा आर्थिक संपन्न
पूर्ण कौटुंबिक बलवान एवढा रावण सुद्धा मारुतीनं गुडघ्यावर आणला का? मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं नाम विठ्ठल. लक्षपूर्वक ऐका. राम नामाची ताकद सांगतो. अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचं, आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे. सेतू बांधण्याचं काम चालू होतं. राम नाव टाकायचे, दगड पाण्यामध्ये टाकायचे, राम नाव टाकायचे, दगड पाण्यामध्ये टाकायचे. पाण्यावरती दगड तरत होते. कुणाच्या नावाने? रामाच्या नावाने तरत होते. ही पाहिलं प्रभू रामचंद्राने, पाहिलं माझ्या नावाने पाण्यावरती दगड तरते. मग प्रभू रामचंद्राला असं वाटलं की माझ्यात किती ताकद असेल. असं कोणाला वाटलं? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळेने कशावा, हे तुका म्हणे आबा, जन्म गोरयासाठी. तुझं न कळेने कशावा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. देवा तुझ्याच नावाची ताकद तुला कळत नाही. प्रभू रामचंद्राने पाहिलं सगळ्या वानरांनी हातामध्ये दगड घेतले. राम नाव टाकायचे, दगड पाण्यामध्ये टाकायचे, राम नाव टाकायचे, दगड पाण्यामध्ये दगड पाण्यावरची तरच होते. प्रभू रामचंद्राच्या नावाची ताकद. पाहिलं प्रभू रामचंद्राने माझ्या नावाने जर पाण्यावरची दगड तरत असेल तर माझ्यामध्ये किती ताकद असेल. मी पण दगड टाकून पाहणार. असं प्रभू रामचंद्राला वाटलं. एक जण जाते नळाने राम नाव टाकलं, पाण्यामध्ये दगडा नळ नीळ जांबवंत हनुमंत अंगद सगळी वानर त्यांना राम नाव टाकायचे, दगड पाण्यामध्ये सोडायचे, पाण्यावरती दगड तरतात. प्रभू रामचंद्राला असं वाटलं मी सुद्धा पाण्यामध्ये दगड टाकून पाहणार. प्रभू रामचंद्र गेले. दुपारच्या 12 वाजल्या होत्या. वरती पाहिलं सूर्य डोक्यावरती आला होता. आजूबाजूला पाहिलं हजारो वानरांच्या हातामध्ये राम नाव लिहिलेले दगड आहेत. पाण्यामध्ये सोडतेत. आता प्रभू रामचंद्र दगड उचलणार आणि पाण्यामध्ये टाकणार. तेवढ्याच प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये एक विचार आला. आता जर मी दगड टाकला, आता हे मोठ्या माणसाची विचारसरणी बरं का, ध्यान करून ऐका, फार 4G. मी जर पाण्यात दगड टाकला आणि जर समजा दगड बुडाला, चव कुणाची जाणार आहे? गावाची का रामाची? रामाची जाणार आहे ना चव. मोठे माणसं हुशार असते, दिवसा कामं नाहीत करीत. रामप्रभू म्हणले दिवसा दगडच नाही टाकायचा, मग रातचा. मोठे माणसं दिवसा कामच करीत नाहीत आणि त्याच्यामुळेच ते मोठे होते. काम हे रातचे. ह्याचा अर्थ असा असतो प्रयत्न, नीट आहे का बरं का, आता प्रॅक्टिस सराव हा एकांतात करायचा असतो आणि प्रदर्शन हे लोकांतात करायचं असतं. कळायला लागले का? म्हणजे प्रयत्न एकांतात आणि प्रदर्शन लोकांतात. आता ही प्रभू रामचंद्राचा प्रयत्न होता. जर टाकला तर बुडतोय का तरतोय माहिती नाही, मग आता नाही रातचा. आणि मोठे माणसं रातचे काम करतात. एक तर पाठशपथ घेते, नाही सक्सेस झाली तर मग दिवसा घेतात. आता हे फक्त राजकीय माणसांच्या लक्षात येईल लवकर. हा, पाठशपथ घेतात. पाठच 3-4 वाजता रविवारची बरं का. परत आज कोण वार आहे? हा, असं जुळून आलं बरोबर. रविवारचीच घेतात. नाही सक्सेस झाल्यावर मग महाराष्ट्र जागा झाल्यावर अरे म्हणजे नाही नाही मग दिवसा घेऊ म्हणले. आता ऐका, ती मोठे माणसं असतील. देवाने विचार केला दिवसा दगड न टाकायचा, रातचा टाकायचा. सगळी वानर सेना झोपी गेली. रात्री 12 वाजता प्रभू रामचंद्र उठले. आजूबाजूला पाहिलं सगळी वानर झोपी गेलेले होते. काही अंतरावरती चालत चालत गेले, समुद्राच्या किनाऱ्यावरती गेले, हातामध्ये दगड घेतला आणि प्रभू रामचंद्र आजूबाजूला पाहिलं सगळे वानर झोपलेले. हातामध्ये रात्री 12 वाजता दगड घेतला आणि असा पाण्यामध्ये टाकला. असा टाकला, असाच रामाच्या हाताने पाण्यावरती दगड तारला नाही, बुडला. कोणाच्या हाताने बुडला? जने हे विश्व निर्मिले
महर्षी देवा संस्थापले 21 स्वर्गात धरले सत्ता मात्र आपुली वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे एवढंच नाही म्याचे नेमेला साता काळू ग्रसित असे भूता अजून पुढे जाऊन टोकाचं प्रमाण देतो काय तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो मेघांनी वर्षावे पर्वती वैसावे वायूने विचारावे तुझ्या सत्ते नामा म्हणे काही नहाले साचार प्रभू तो निर्धार पांडुरंगा. हे जेवढे मी तुम्हाला प्रमाण दिले 10-15 हे सगळे प्रमाण फक्त आणि फक्त देवाचं वर्णन करणारे आहेत की देव किती मोठा आहे. एक टोकाचा शब्द सांगतो झाडाचं पान देवाच्या सत्तेशिवाय हलत नाही. मग तरी बी त्या देवाच्या हाताने दगड पाण्यामध्ये बुडला. देवाला असं वाटलं दगड जरा मोठा होता म्हणून बुडला आता बारीक घेऊन बघू. मग ते मोठ्या साऊंड एवढा दगड होता मग छोट्या साऊंड एवढा मॉनिटर एवढा दगड घेतला आणि तो दगड घेतला आणि पाण्यात टाकला तो बी बुडाला. 1 2 3 4 5 दगड प्रभू रामचंद्राच्या हाताने बुडाले. आता प्रभू रामचंद्राला असं वाटलं आपली तर फजिती झाली पण आपली झालेली फजिती ही कुणी पाहिली का. म्हणजे प्रभू रामचंद्र माग वळून पाहायला गेले तर माग मारुतीराय उभेच होते. जय श्रीराम. आणि मग मारुतीरायाला प्रभू रामचंद्राने विचारलं का रे म्हणे मारुती तुम्ही कधी. मारुतीराय म्हणले पहिल्या दगडाच्या आधी. लय गोड कथा आहे. आमचे रामाचार्य विश्वनाथ महाराज नन्नवरे आमचे वडील रामकथा करतात. मी लहानपणापासून त्या कथा ऐकूनच पाठ झाल्या. मारुती तुम्ही कधी पहिल्या दगडाच्या आधी. आणि मग प्रभू रामचंद्राने मारुतीरायाला प्रश्न विचारला किती गोड आहे बघा. मारुतीराय म्हणले अरे मारुती दुपारी तुम्ही माझं नाव दगडावरती टाकत होते दगड पाण्यामध्ये सोडत होते पाण्यावरची दगड तरत होते मी स्वतः राम आहे माझ्या हाताने का पाण्यावरची दगड तरला नाही माझ्या हाताने का पाण्यावरची दगड तरला नाही का बुडला. उत्तर द्या मारुती. दुपारी तुम्ही माझ्या नावाने पाण्यावरची दगड तारलाय. मारुतीने 2 उत्तर दिले. पहिलं उत्तर देवा तुमच्या हाताने दगड बुडला आणि तुमच्या नावाने तरला. सरळ सरळ देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा फलसा हे नाम धारक तथासा करले करत भरवसा करले करत भरवसा. वा नामधारकाचा ठसा. प्रभू रामचंद्राच्या हाताने दगड बुडले राम मारुतीच्या हाताने तरले. पहिलं उत्तर दिलं देवाच्या हाताने दगड का बुडला ह्याचे 2 उत्तर आहेत बघा. पहिलं उत्तर दिलं मी तुम्हाला देवाच्या नावाची ताकद जास्त आहे देवापेक्षा. मारुतीला विचारलं देवाने का रे म्हणे मारुती दुसरं उत्तर द्या. इको थोडासा कमी करा. दुसरं उत्तर मागितलं ऐका. मारुतीने दुसरं उत्तर दिलं देवा तुमच्या हाताने दगड का बुडला. फार गोड उत्तर आहे बघा. दुसरं इतकं कळलं की तुम्ही टाळी वाजवता. एवढं सुंदर आहे. पाठीमागच्या टोकापर्यंत बसलेल्या व्यक्तीने माझ्याकडे लक्ष द्या. देवाच्या हाताने दगड का बुडला याचं उत्तर मारुतीराय देतात. पाठीमागचे मारुतीने सांगितलं ऐका देवा तुमच्या हाताने दगड का बुडला. देवा देवा तुम्ही ज्याला धरलं देवा देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा आणि तुम्ही ज्याला सोडलं देवा बुडाले देवा. देवाने आपल्याला धरावं का सोडावं बोला. धरले म्हणून तर आपण इथं उभी आहेत ना. देवाने सोडल्यावर मग आपल्या दारात गर्दी होत असते आणि 4 जण आपल्याला उचलीत देत. देवाने सोडल्यावर देवाने आपल्याला धरावं असं वाटत असेल तर आतापर्यंत तुम्ही आम्ही ते करत आलो जे आपल्या मनाला वाटतं ते. पण झालं ते जे देवाला वाटतं ते. आता तुम्ही ते करा जे देवाला वाटतं ते. मग होईल तुम्हाला वाटतं ते. विठ्ठल देवाला सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला देवाने धरावं असं वाटत असेल तर देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मी तर कायम सांगतो देवाच्या जर मनात आलं ना
रात्रीतून श्रीमंत करतोय. त्या भगवंताच्या मनात नसलं ना, रात्रीतून भिकारी करतो. देवाच्या मनात आलं, समुद्रातून जिवंत बाहेर काढतोय. त्या देवाच्या मनात नसलं ना, हौदातून नुसतं बाहेर येऊ देत नाही. देवाच्या मनात आलं, विमानातून पडलं तरी वाचवतोय. देवाच्या मनात नसलं, सायकल येऊन पडलं तरी घालवतोय. उदाहरण क्रमांक 1, 2 वर्षापूर्वी अहमदाबादला विमान अपघात झाला. 249 माणसं विमानात होते. 1.25 लाख लिटर पेट्रोल होतं. 248 माणसं विमान अपघातामध्ये दगावले गेले, पण एक माणूस वाचला. आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले. रात्रीतून श्रीमंत केलं. कोणाला केलं रात्रीतून श्रीमंत? माझ्या विरहित महिला मंडळ एक नाव युट्यूब वरती सर्च करून पहा. एबीपी न्यूज, 24 तास, TV 9 सगळ्या टीव्ही चॅनलवरती, सोशल मीडिया यावरती बातमी येऊन गेली. आता तुम्ही माझ्या विरहित घरी गेले तर युट्यूब वरती नाव सर्च करा. आदल्या दिवशी रेल्वे स्टेशनवरती भीक मागत होती. 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, 10 रुपये कमवत होती. गाणे म्हणत होती. 5 रुपये 10 रुपये मिळत होती. आपला उदरनिर्वाह करत होती. दुसऱ्या दिवशी करोडपती झाली. तिचं नाव आहे रानू मंडल. गाणे म्हणून जगणारी एक बाई 5 रुपये 10 रुपये करून दुसऱ्या दिवशी करोडपती झाली. लई गाणारे पडले, ते का नाही उचलले? तीच का उचलली? आले देवाजीच्या मना. अजून पुढे जाऊन सांगतो, मागच्या कुंभमेळ्यामध्ये एक मुलगी माळा विकत होती. माळा पंढरपूरमध्ये आपण माळा पाहतो ना, नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये फार तर फार 10, 20, 30, 40, 50, 100 रुपये ती माळाची किंमत असती. पण माळा विकणारी ती मुलगी, तिचं नाव सगळ्यांना माहिती, मी तुम्हाला सांगतो. कशी कॅमेऱ्याची नजर तिच्यावरती पडली, 2-4 तिचे व्हिडिओ व्हायरल झाले. एवढी व्हायरल झाली, ती आज सेलिब्रिटी झाली. जे नटनटी आहेत ना त्यांच्यात. तिचं नाव आहे मोनालिसा. सगळ्यांना माहिती सोशल मीडियावरती. माळा विकणारी पोरगी, माळा विकून जगणारी ती आता मागच्या दहीहंडीला 2 लाख रुपये घेऊन आली होती. 1 तास फक्त इथं भेट देण्याकरता 2 लाख रुपये घेतली. 10 रुपये कमवणारी मुलगी. का? आले देवाजीच्या मना. देवाने जर आपलं चांगलं करावं असं वाटत असेल, समजा रस्ता डांबरी करायचा आहे, कुणाकडताच होता आपण? आमदार साहेबांकडे. आमदार साहेबांच्या समोर फाईल टाकली मागीची, म्हणले इथलच्या आम्हाला डांबरी करून द्या रोड. ते म्हणले ठीक आहे चालतंय. आता एक पद्धत आहे, तुमच्याकडे असो आमच्याकडे महाराष्ट्रात सगळीकडे पद्धत आहे. काय की बुवा, समजा एखाद्या गावाचा जर भरपूर मोठा विकास करायचा असेल तर लोक पाहतात बुवा इथून लीड किती मिळलंय. कळायला लागले थोडंफार. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, जर सध्याचा आमदार 2-3 तालुक्याचा असणारा आमदार देवाच्या समोर लय किरकोळ माणूस आहे, तो खासदार नाही, मंत्री नाही, संत्री नाही, PM नाही, CM नाही, अजिबात कोण नाही, राष्ट्रपती सुद्धा नाही. एका देशापुरते मर्यादित आहे. 297 देश आहेत जगामध्ये. 900 कोटी जनता आहे. देवाची लीला बघा किती मोठी. अरे देवाने 900 कोटी माणसं तयार केले, पण एकाचाही चेहरा दुसऱ्यासारखा नाही. कधी विचार केला का या गोष्टीचा? ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, देवाने 900 कोटी जगामध्ये माणसं तयार केले, पण एकाचाही आवाज दुसऱ्यासारखा नाही. आणि अजून पुढे जाऊन टोकात सांगतो, तुमच्या डोक्यात मुगे शिरत्यान. देवाने 900 कोटी, नुसती महाराष्ट्राची 14 कोटी लोकसंख्या आहे. भारत देशाची 135 ते 140 कोटीच्या दरम्यान गेली असं आता. आणि जगाची 900 कोटी. 900 कोटी मध्ये हा अंगठा जो आहे ना, या अंगठ्यावरच्या रेषा सगळ्यांच्या वेगळ्या आहेत. ह्याचा विचार कधीतरी करा. जेने हे विश्व निर्मिले, ही देवाची लीला आहे. विठ्ठल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आले देवाजीच्या मनात. देवाच्या मनात आल्यावर काही बी होईल, पण देवाच्या मनात येण्याकरता अगोदर मतदान करावं लागते. कळायला लागले काय थोडंफार? मतदान म्हणजे काय? त्या देवाच्या नावाने जे जयकार करावं लागतं. येऊन येणार कोण, आणि पांडुरंगाशिवाय हायच कोण, असं म्हणावं लागतंय झेंडा घेऊन. तात्पुरते जी वारकरी होते ना दिंडी निघल्याच्या नंतर, गळ्यात टाळ, पांढरे शुभ्र कपडे, आणि हे भजनात रंगले. ते कायम रंगलेले. तुला माहितीच नाही अजून. ते फक्त फोटो काढण्यापुरते रंगले. ते नाही जमत. निष्ठावान, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू म्हणे. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, जसे आज 750 वर्ष झाले पांडुरंगाची वारी करतात. इतका भाव, इतकी श्रद्धा देवावर असल्याच्या नंतर, तेवढं नामचिंतन केल्याच्या नंतर देवाची कृपा होती, आणि मग आपल्या जीवनाचा काळ सार्थक होतो. अभंगाच्या पहिल्या नामवाच श्रवण कीर्ती.
आपल्या जीवनाचा जर काळ सार्थकी लावायचा असेल तर एकमेव साधन सांगितलं ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. ते महाराजांनी आता पहिल्या चरणामध्ये सांगितलं, नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. आपल्यापाशी उर्वरित फक्त 20 मिनिटं राहिलेले आहेत. ते 20 मिनिटांमध्ये राहिलेल्या अभंगाचं चिंतन पाहिजंय. एकदा हाताने टाळी आणि मुखाने नाम, सगळ्यांनी वरती हात करायचा आणि एक म्हणलं की टाळी वाजवायची. फक्त 20 मिनिटं राहिलेत बघा. 9 वाजलेले कळले का तुम्हाला? आणि आता 20 मिनिटं राहिलेत. फक्त एकदा वरती हात करा आणि टाळी वाजून भजन करा जोरात. एक म्हणलं की टाळी वाजवायची. आणि आमच्या रंग कीर्तनाचा YouTube भवानी जय भवानी घ्या बसून खाली सगळ्यांनी. आता फक्त 20 मिनिटं आपल्याजवळ शिल्लक आहेत. सगळ्यांनी थोडं शांततेमध्ये कीर्तन श्रवण करा. 9 म्हणजे 9ला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना थांबायचंय, कारण पावसाची येण्याची दाट शक्यता आहे. याच्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद आहे ना, जेवण सगळ्यांना. एवढे लोक आले तेवढ्यांना जेवण आहे का? नक्की सगळ्यांना जेवण आहे, म्हणजे ह्याची मी खात्री केली. त्याच्यामुळे तुम्ही आता निवांत बसता. 20 मिनिटं फक्त अजून ध्यान करून ऐका. ही जी पंगत आहे आजची, मला वाटतं देशमाने परिवाराचा सगळा आजचं नियोजन आहे का नाही. या देशमाने परिवारा करताच नाही तर 8ही दिवसाचे अन्नदाते आणि सौजन्यदाते यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी. ह्याचं एक कारण सांगतो तुम्हाला, टाळी का वाजवायची ऐका. ज्याची खावी पोळी त्याच्या नावानं वाजवली पाहिजे. आपलं तसं नाही, ज्याची खावी पोळी त्याचीच कराय होळी, तसं नसलं पाहिजे. ऐका, अभंगाच्या पहिल्या शब्दाचं चिंतन चालू होतं. नाम वाचे, नामावरती पहिल्या शब्दाचा शेवटपर्यंत चालणार आहे. थोडं ध्यान करून ऐका. असा वातो धर्म मग साहो जाती वर्म. धर्माच्या संबंधित 2-3 गोष्टी लक्षपूर्वक ऐका. कीर्तन आले सर्व मुलं मुली चित्त देऊन शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमवा, आयुष करा, तुम्हाला जिंदगीत काय करायचे ते करा, पण 2 गोष्टीला कधी तडा जाऊन देऊ नका. एक, लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. त्या 2 गोष्टीचा कारण आपल्या भारत देशाची संस्कृती ही वजनदार आहे. लक्षपूर्वक ऐका. आपण म्हणतो आता 15 ऑगस्ट झाला, भारत माते की तरुणा हे जवान, तुया महाराष्ट्राच्या मातीच्या हे शान, ज्ञानेश्वरी गीता भागवत यावर ठेवतो भान, तरच उंच व्हायला भारत देशाची मान. भारत देशाची जर मान उंच करायची असेल, महिला मंडळ आपल्या मुलांना शिकवा पसायदान, तरच तो तुमचा राखील मान, नाही तर म्हातारपणाला होईन ताना तान. भारत माते की, भारत मातेला आपण आई म्हणतो. आई माता म्हणजे काय? आईचा दर्जा आहे भारत माता. असं ऐकलं कधी? अमेरिका मावशी नाही नाही, चीन आत्या, जपान काका, न्यूझीलंड मामी नाही, आफ्रिका दाजी. भारत माते की जय. भारत देशाला माता म्हणतो. म्हणून मी कायम सांगत असतो, वजनदार राष्ट्रातली माणसं आपण, आणि भारत देशाचं नाक हे महाराष्ट्र आहे, आणि महाराष्ट्राची आन बान शान छत्रपती शिवाजी राजे भोसले. सह्याद्रीच्या दरीदरी खऱ्यातून 18 पगड जाती, 12 बलुचदार असंख्य मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्याची वज्रमूठ तयार करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. राजगडावरती मासाहेब जिजावत आणि मासाहेब म्हणतात, राजे दिसतो का तो कोंढाणा? हो मासाहेब दिसतो ना. राजे ते फडकणारा दुश्मनांचा निशान दिसतंय का? हो मासाहेब दिसतंय ना. राजे तेच आमच्या डोळ्यांना जखमा करून जाते. आज ने असावी मासाहेब, राजे उतराते दुश्मनांचा निशान आणि पुन्हा एकदा फडकू द्या भगवा या कोंढाण्यावर. भगवा म्हणजे आन, भगवा म्हणजे शान, आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. या भगव्याचं रक्षण करणारा हिंदू धर्माचा एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजे, आणि त्यांचा छावा धर्मवीर संभाजी राजे. विठ्ठल. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधीच विचार केला नाही जाती आणि पातीचा.
मावळ्यांच्या तलवारीपुढे नखरा चालत नव्हता 7.5 लढायला जाताना मावळा विचार करीत नव्हता दिवस आणि रातीचा, कारण अभिमान होता मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. त्या वतनदार राष्ट्रातले माणसे आहेत. तरुण मनाला विनंती असेल, व्यसन करू नका. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीमध्ये कधीच तुमचा घसरून देऊ नका पाय. डोळ्याला दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जर तुम्हाला म्हणता ना माय, तर तुम्हीच आहेत ओरिजिनल छत्रपती शिवराय. व्यसन करून काय मिळतंय? व्यसन फॅशन वाईट वक्त ती संत तर खाली बसन, त्यात काय बेटन गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू प्याला लिव्हर फुटन, चांगल्या कमाताला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवण्यात सुरातील पासत्यान ताडी तुमची वेळ लागतात नाडी, दारू चलवतून गुडी इकव लागन माडी, इकली गाडी बायकू जीर्ण झाली साडी, अरे लावून येतं दारूला काडी, खरे ज्ञानोबा तो कोबाची जुडी, आणि मग कळन तुला परमार्थातली गुडी. मूर्खाच्या संगतीत बसून आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा टाळ घ्या. हे असं माझ्या ध्यानातून जातं असं विक्षेप झाल्यावर. माग माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून माझ्या ध्यानात बी राहत नाही, दिसायला बी कमी झालंय. मला हर्षद दादा चिल्लर अजिबात दिसत नाही, फक्त नोटा दिसत हिरव्या. म्हणजे जाता जाता इशारा केला, विठ्ठल ज्याची कीर्ती साऱ्या जगतात, एक साथ या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास शिवछत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. 1598 या महाराष्ट्रामध्ये सुवर्ण दिवस उजडला. सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांना कन्यारत्न प्राप्त झालं. नाव होतं मा साहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला आई साहेबाच्या कर्तृत्वानं. 19 फेब्रुवारी 1630 साली माझ्या शिवछत्रपतींचा जन्म झाला. तब्बल 16 वर्षाने 15 एप्रिल 1645 माळी साळी बंजारी जतपूत लवार सांबार गुजर सुतर नावी धनगर मुसलमान मराठा या सगळ्या जाती धर्मातील मावळे एकत्रित केले शिवछत्रपतींनी. आणि राजांनी सांगावं, ए तानाजी, अरे गड जिंकायचाय, जीवन संपलं तरी चालेल, महाराष्ट्र काबीज करायचाय. अव ठरलं व राज, ओ राज, अव राज कोण नाही म्हणताय राज, ओ राज गड जिंकूया, शिणी म्हणून जीवन जगण्यात आम्हाला मान्य नाही बघा. अरे जीवन जगायची तर वाघाचं जीवन जगू राज, कोण म्हणताय नाही राज. चार शेपर घेतले छत्रपती शिवाजी महाराजांना. हातामध्ये बेल भंडार दिला आणि राजांनी सांगितलं, ए तानाजी, ए येसाजी, ए बाजी प्रभू देशपांडे, सरनोबत हंबीरराव मोहते, जीवा महाला, शिवा काशीत, मदारी मेहतर, येसाजी कंग. हत्तीच्या ताकदीचे बलाढ्य मावळे राजांच्या समयेत होते. आणि राजांनी सांगितलं, ऐका पोरांनो, पुन्हा एकदा सांगतो पोरांनो, ठरलं बघा पोरांनो, प्राण गेला तरी चालेल, जीवन संपलं तरी चालेल, उतरलेलं पाऊल आता मागं टाकायचं नाही. स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. अव कोण म्हणताय नाही राज, हो राज, अव ठरलं ना व राज, अव राज ही उडवायची, उडवायची राज ही सुलतानी सत्ता साप उडवायची, कोण म्हणताय नाही राज. 4 शिपोरे घेतले छत्रपती शिवाजी महाराजांनी. हातामध्ये बेल भंडार दिला. रायरेश्वराच्या पिंडी जवळ गेले. आजपर्यंत इतिहासामध्ये एखाद्या राजाने महादेवाचा अभिषेक करत असताना कुणी दुधाने केला, कुणी तुपाने केला, कुणी दह्याने केला, पण आमच्या शिवछत्रपतींनी रक्ताने अभिषेक केला शंभू महादेवाचा. सगळ्यांच्या हातामध्ये बेलभंडार दिला आणि तो बेलभंडार रायरेश्वराच्या पिंडेवरती उधळून एक जय घोष केला. हरे 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. 395 वर्ष होऊन गेले, पण छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीतला समाज माझ्या राजांची करतो आरती. राजांकडे पाहिले तरी लढायला प्राप्त होते स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. आणि जसे छत्रपती शिवाजी महाराज होते तसेच धर्मवीर शूरवीर शंभूराजे होते. रणामध्ये माघार नाही, अपराजित योद्धा. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य निर्माण केलं,
आणि निर्माण केल्याच्या नंतर काही काळाच्या नंतर युवराज छत्रपती संभाजीराजे झाले. लक्षपूर्वक आहे का, मोजून 10 मिनिटं. धर्मवीर शंभूराजे म्हणजे या महाराष्ट्रातला अजिंक्य अपराजित योद्धा. 120 लढाया केल्या आयुष्यामध्ये, 120 लढाया धर्मवीर शंभूराजेनं. पण एकही लढाई न हरलेला, एकही लढाईमध्ये अपयश न प्राप्त झालेला एकमेव जगातला राजा धर्मवीर शौर्यवीर शंभूराजे. आवाज कमी करा थोडासा, बस. शंभूराजे म्हणजे सामान्य व्यक्ती नाही. छत्रपती शिवाजीराजांचा मुलगा, छत्रपती शिवाजीराजांचा पुत्र, इतका वजनदार. शंभूराजे खर तर पकडले गेलेच नसते महाराज. शंभूराजे पकडले गेले एकमेव कारण, आपल्या लोकांनी गद्दारी केली. कुणाची मजाल नव्हती शंभूराजाच्या समोर जायची. ज्या वेळेस शंभूराजाला पकडलं ना, काही म्हणतो राजे आपण पकडले गेलोत राजे. शंभूराजे म्हणतात ए कवी, अरे कोणाची मजाल या शंभूराजाला हात लावायची. राजे गणूजीनं फितोय केली. गणूजी म्हणजे राजांचा सख्खा मेवना होता शंभूराजेंचा. शंभूराजे म्हणतात अरे एकदा बोलला जर असता गणूजी, सगळे किल्ले देऊन टाकले असते. पण या मुघलांच्या समोर नाक घासायची गरज नव्हती. शंभूराजांचा सक्का मेवना गणोजी होता, गणोजी. ज्या वेळेस शंभूराजांना पकडण्यात नेण्यात आलं, ऐका, 40,000ची फौज आणि एकटा छत्रपतींचा छावा. एकट्या शंभूराजाला पकडण्याकरता 40,000ची फौज आणली होती मुकरब खानानं. ज्या वेळेस शंभूराजे पकडले ना, 1,000 सैनिक एकट्या शंभूराजानं कापले होते, एकट्या शंभूराजानं. या जगातला अपराजित अजिंक्य योद्धा जर कोणता असेल, धर्मवीर शौर्यवीर छत्रपती संभाजीराजे. शंभूराजांना पकडण्यात आलं, 20 फुटावनं साखळदंड फेकले. मग कुठंतरी शंभूराजे हाताला आले. पहिलवान होता गडी, कर कर बहुदंड वाजत होते. उंटाला उलट फरफडत नेलं राजांना. 1 इंच जागा शिल्लक नव्हती राजांच्या शरीरावरती, 1 इंच. एवढे भयान वार झाले. कातडी सोलण्यात आली. आई, भाजी कापताना जर थोडीशी विळी जर कापली ना, काही वेदना होतात ती फक्त त्या माऊलीला माहिती असतं. 1 इंच या देहावरती जागा शिल्लक राहिली नव्हती. पूर्ण देह सोलून काढला होता, सोलून. आणि त्याच्यावरती तुमच्यासारखी एखादी मायमाऊली पाहिजे होती हळदी लावण्याकरता. त्या सैतानानं मिठाचं पाणी चोळलं. पण इतके सुद्धा शंभूराजे हल्ले नाहीत, कारण महाराणी सईबाई म्हणत होत्या माझा संभाजी राजा छावा आहे आणि छावा झुकत नाही कोणासमोर. महाराणी सईबाई म्हणतात ओ शंभूराजे तुम्ही छावा आहात, आमचे छावा. त्यावेळेस शंभूराजे म्हणतात आबासाहेब, हा छावा कोण असतो आबासाहेब? त्यावेळेस राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब म्हणतात ओ शंभूराजे, ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचं पोरग छावा असतं, आणि छावा आहे शंभूराजा. मजा नाही कुणाची शंभूराजाच्या समोर जाण्याची. इतका वजनदार रणांगणात जर उधार भरायला, ती जबरदस्त शरीरयष्टी आणि ती वाऱ्यासारखी फिरणारी समशेर, ही ओळख होती शंभूराजांची. पण गद्दारी केल्यामुळं उंटाला उलट बांधलं शंभूराजाला आणि फरफडत चालवलं. खर तर त्या पेडगावला श्रीगोंद्या जवळच्या किल्ल्यावरती नेण्यात आलं सुरुवातीला. तिथं नेईपर्यंतच राजाच्या अंगावरची सगळी कातडी निघून गेली होती, शिल्लकच राहिली नव्हती. इतक्या यातना सहन केल्या. कुणीतरी यावं, राजांचे बोट कापून न्यावेत, कुत्र्याला खाऊ घालावेत. कुणीतरी यावं, राजांच्या अंगावरचे कपडे फाडावेत. कुणीतरी यावं, मांडीचा लचका तोडून न्यावा. पण इतका सुद्धा वाकला नाही, नतमस्तक झाला नाही या शंभूराजा हिंदू धर्माकरता. हिंदू धर्माची आन बान शान आणि भगवा होता कमरेला. भगवा म्हणजे आन, भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे शान, आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो भगवा कमरेला होता. ज्या वेळेस राजांना पकडून नेण्यात आलं ना, तेव्हा तो औरंगजेब म्हणतो लाया जाय मेरे सामने उसका फिर संभा को. त्यावेळेस
त्या औरंगजेबाचे सरदार म्हणतात, हुजूर मत जाओ उसके सामने. एका झपक्यात उलटा करीन. महाराष्ट्रातल्या छत्रपतींचा छावा येतो, नाद करू नका त्याचा. लाया जाए मेरे सामने, देखना है हमें कैसा दिखता है संभाजी. 8 साल का था तब हमने उसे देखा था, अब 32 साल का हुआ है. देखना है कितना हुनर, कैसा जज्बा है उसका. क्या कहता है छत्रपती संभाजी. हुजूर, औरंगजेब म्हणतो, क्या मेरे सामने झुकेगा. त्याचे सरदार म्हणतात, हुजूर नहीं झुकेगा. उसने शपथ ली है वो आपके सामने कभी नहीं झुकेगा. फिर तो देखना है कैसा दिखता है संभाजी. लाया जाए मेरे सामने. साखळदंडामध्ये बांधलेला वाघ होता, वाघ या महाराष्ट्राचा. छत्रपती शिवाजी राजांचा पुत्र होता तो. हिंदू धर्माकरता स्वतःचं जीवन अर्पण करणारा तो एक बलाढ्य महान वीर योद्धा होता. शंभू राजाला समोर आणण्यात आलं औरंगजेबच्या, आणि औरंगजेब शंभू राजाला म्हणतो समोर येऊन, हमारे सामने आंखें दिखाने की जुर्रत यहां पे कोई सरदार नहीं करता, दखन का कोई राजा नहीं करता. हमारे सामने आंखें मत कर, आंखें नीचे कर. ते संभाजीराजे म्हणतात, आमची नजर फक्त आमच्या वडिलांच्या समोरच खाली होती, यापरी आम्ही कोणासमोर वाकत आणि झुकत नाहीत. आमच्या आबासाहेबांच्या समोरच फक्त आम्ही नतमस्तक होतो, यापरी आम्ही कोणाला मोजत नाहीत. त्यावेळेस औरंगजेब म्हणतो, ये हमारे सामने आंखें दिखाता है, इसकी आंखें निकाल दो. 2 तप्त सळ्या घेऊन येतात सैनिक, त्याचे सरदार. राजेंचे डोळे निघणार होते. डोळे काढणारा गेलारा जो सळईदार होता ना सरदार, तो डोळ्याजवळ सळई नेतो, त्याच्या हातातल्या सळ्याच खाली गळून पडतात. औरंगजेब म्हणतो, ए निकम्मो क्या कर रहे हो, आंखें निकालो इसकी. हुजूर ऐसी आंखें नहीं देखे आज तक. असले डोळेच बघितले नाहीत हुजूर. काय भयानक आहे. अहो मृत्यू त्याच्या समोर आहे, पण डोळ्याचे पापणी सुद्धा खाली होत नाही. याला म्हणतात धर्मवीर शंभूराजे. निकाल दो इसकी आंखें. तप्त सळ्या डोळ्यामध्ये शिरल्या, फक्त बुबुळ आणि बोळच राहिले डोळ्याची. हमारे सामने मुजरा नहीं गिरती, इसके हाथ काट दो. छत्रपती संभाजीराजांचे हात तोडण्यात आले. हमारे सामने घुटने नहीं झुकाता, इसके पैर काट दो. पाय कापून टाकले, गुडघे फोडण्यात आले. अगोदर गुडघे फोडले आणि मग पाय कापले. वाकला नाही, नतमस्तक झाला नाही, झुकला नाही कोणासमोर. आणि मग इसकी जबान बहुत बोलती है, खींच लो इसकी जबान. जीभ ओढून काढा याची. आता छत्रपतींची संभाजीराजांची जीभ काढण्याची मजाल नव्हती कुणाची. कुणीतरी 2 सरदार आले. कोण काढणार जीभ बाहेर. एक जणाने नाक दाबलं, एक जणाने नरड दाबलं, आणि नाक नरड सोबत दाबल्याच्या नंतर आपोआप तोंड उघडत असतं. तोंड उघडलं, चिमटा तोंडामध्ये काढला, हातभर जीभ बाहेर ओढली. अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीनं जात, ही जात सांगणारी जीभ होती. निघाली ना, सप्त दिशेने वार झाला. जगदंब जगदंब आबासाहेब डोळे मिटून घेतो तुमचा छावा, आज तुमच्या भेटीस येतो आबासाहेब. लई वार झाले, पण हा हिंदू धर्म अबाधित राहण्याकरता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत समाज लक्षात ठेवेल. नतमस्तक झाला नाही, झुकला नाही, वाकला नाही. मुघलांच्या समोर स्वतःचा प्राण अर्पण केला. हिंदू धर्मासाठी कसं जगावं हे धर्मवीर छत्रपती शिवाजी राजानं शिकवलं, आणि हिंदू धर्माकरता कसं बलिदान द्यावं हे शौर्यवीर शंभू राजानं शिकवलं. वजनदार होते शंभू राजे. लक्षपूर्वक ऐका. आता औरंगजेब काय बोलतो हे फार महत्वाचं आहे. सगळे छावा म्हणत होते, पण औरंगजेब छावा म्हणत नव्हता. इथं अडथळा निर्माण होत होता. पण औरंगजेब सुद्धा म्हणतो, ए अल्लाह, ए परवरदिगार,
ए अल्लाह, ऐसा 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 संभाजी हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता? आमच्या खानदानात असला संभाजी राजा का जन्माला येत नाही? ऐसा संभाजी राजा हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता? अगर होता तो हम पूरी दुनिया पे राज करते. जगावर राज्य केलं असतं असं औरंगजेब म्हणतो. असला संभाजी राजा जर आमच्या खानदानात जन्माला आला असता, पण त्या मूर्ख औरंगजेबाला कोण सांगन? अरे शंभूराजे जन्माला येतात तर महाराष्ट्राच्या मुशीत आणि शिवछत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्ती सजावा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. वजनदार छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीत शंभूराजे जन्माला येत असतात. छत्रपती शंभूराजे आणि शेवटचे वाक्य औरंगजेब बोलतो. 1 मिनिटामध्ये कीर्तन समाप्त करायचे. औरंगजेबाच्या मुखातले वाक्य कुणीच छावा, सगळे छावा म्हणले पण औरंगजेब छावा म्हणत नव्हता. आता औरंगजेब सुद्धा छावा म्हणतो. लक्षपूर्वक आहे का? औरंगजेब म्हणतो, ए निकम्मो, त्याच्या सरदारांना, ए निकम्मो, देखो 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 इसका जज्बा, और हमने इसकी आंखें निकाल दी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने, हमने इसके हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने, हमने इसके पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. ए निकम्मो, हमने इसकी जबान खींच ली, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का, सच में छावा है. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. ज्ञानेश्वर माऊली. नऊ वाजून 1-2 मिनिटं झालेत. 1-2 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करायची. थोडं लक्षपूर्वक ऐका. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. आपल्या जीवनाचा काळ सार्थक कुणी केला? संतांनी केला, महापुरुषांनी केला, धर्मयोद्ध्यांनी केला, छत्रपती संभाजीराजांनी केला, छत्रपती शिवाजीराजांनी केला. झालेली कीर्तन रूपे सेवा जवळजवळ अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पहिल्या शब्दावर संपून गेली. उरलेले 2-3 चरण सोडण्याकरता मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल आणि मी पुन्हा येईल असं फडणवीस साहेब म्हणले होते. मी नाही. ऐका मुद्दा इथं चाललाय. झालेली कीर्तन रूपी सेवा जशी जमन तशी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये करण्याचा योग प्राप्त झाला. तोडकी मुडकी सेवा आपण या ठिकाणी संपन्न केलेली आहे. ज्यांच्यामुळे इथं येणं झालं आमचे हर्षद दादा बागल चापडगावचे, ते त्यांचा आजोळ आहे आणि चापडगावचे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला विशेष आनंद वाटला. हर्षद दादाच्या प्रेमाखातीर तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. गायनाचार्य, मृदंगाचार्य, पेटी मास्तर सगळ्यांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतो. तर लक्षपूर्वक 2-3 सूचना ऐका. बोलता बोलता एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजून क्षमा करा. जे काही योग्य आहे ते गुरुवर्य वडिलांचं आहे. माझे वडीलच माझे गुरु आहेत. रामाचार्य विश्वनाथ महाराज नन्नवरे, वारकरी शिक्षण संस्था आरणगाव. आपल्या या ठिकाणी जवळच वारकरी शिक्षण संस्था आहे. तुंडीच्या चापडगावच्या पलीकडे 10 किलोमीटरवरती खडकत आरणगाव नावाचं गाव आहे आमचं. त्या गावामध्ये हायवेच्या टच वारकरी शिक्षण संस्था आहे. जर कुणाची मुलं संस्थेमध्ये पाठवायचे असतील तर नक्की संपर्क करा. सगळ्यांपाशी फोन नंबर आहेत, व्हिजिटिंग कार्ड आहे, माझं कार्ड आहे, जाताना घेऊन जा. गायन, वादन, पखवाज, कीर्तन, प्रवचन शास्त्रोक्त पद्धतीनं शिकवलं जातं. संस्था 5-6 वर्षापासून चालू आहे. अतिशय सुंदर विद्यार्थी घडत आहेत. कीर्तनात पखवाज होतात, कीर्तन करतात. अशी विद्यार्थी घडण्याचं धर्माचं काम आपल्या परिसरामध्ये आपल्या जवळच 25-30 किलोमीटरवरती चालू आहे. जर कुणाची मुलं टाकायचे असतील नक्की संपर्क करा. दुसरा मुद्दा, जर कोणाला 4 धाम यात्रेकरता जायचं असेल, काशी, अयोध्या, मथुरा, गोकुळ, वृंदावन, प्रभू रामचंद्रांचं जो आपण सेतूचं उदाहरण ऐकलं, सेतू दर्शन करायचं असेल, राम सेतू पाहायचा असेल, रामेश्वर, कन्याकुमारी, बालाजी, केदारनाथ या सगळ्यांच्या आमच्या महाराजांच्या नियोजनाखातीर
महाराजांच्या नियोजनामध्ये ट्रिप चालू असती. जर कोणाला जायचं असेल, कीर्तन झाले तर माझा संपर्क करा. माझं व्हिजिटिंग कार्ड घेऊन जा, त्याच्यावरती नंबर आहे, पत्ता आहे, फोन करून आपलं सीट बुकिंग करू शकता. एवढीच जाता सूचना. आणि रंग कीर्तनाचा युट्यूब चॅनल आपल्या समोर आहे. 2च दिवसामध्ये हे कीर्तन युट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. युट्यूब चॅनल वाल्यांकरता टाळ्या वाजवा सगळे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सगळेजण त्या कॅमेऱ्यामध्ये शूट झालेले आहेत. आयुष्यभर हे कीर्तन राहणार. कधी बी नाव टाका, मांगीचं माझं नाव टाकायचं, कीर्तन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका अशी विनंती करतो. या ठिकाणी कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देऊ. शेवटची चाल काय घ्यायची नाही, आता उशीर झालेला आहे. महाप्रसाद याच्या नंतर आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल.